नमस्कार मित्रांनो, थोडक्यात पण सखोल सारांश प्रेरणादायी ह्या यूट्यूब चॅनलवरती मी प्राध्यापक प्रेमदास राठोड आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या सर्वांचा आजचा दिवस सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच श्री स्वामी समर्थ महाराजांचरणी प्रार्थना करतो। अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। परमपूज्य मोरेदादा, परमपूज्य गुरुमाऊली यांना त्रिवार वंदन करतो। मित्रांनो, बालसंस्कार आणि युवा प्रबोधन ह्या विषयाच्या माध्यमातून आपण आजचा विषय या ठिकाणी हाताळणार आहोत। तो विषय म्हणजे चांगल्या सवयी जोडा, वाईट सवयी सोडा। याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मित्रांनो, आज आपण चांगल्या सवयी जोडा आणि वाईट सवयी सोडा हा विषय या ठिकाणी विचार करू। मित्रांनो, लहान मुले असतील, मोठी माणसे असतील, वृद्ध कोणीही जरी असले तरी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ही जरी माझी भक्त नसेल, माझे नामस्मरण, माझं चिंतन जरी करत नसेल, परंतु जर ते चांगले आचरण करत असतील, म्हणजेच सात्विक आहार घेणं, निर्व्यसनी राहणं, त्याचबरोबर समस्याग्रस्तांना मदत करणं, अशा भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराज अधिक प्रिय मानतात। मित्रांनो, आज जर आपण बघितलं तर अनेक प्रकारच्या व्यसनाधीनता आज आपल्याला बघायला मिळते। याच्यापासून जर आपण दूर असलो, याच्यापासून जर आपण लांब असलो, तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं परिवर्तन घडून येत असते आणि आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा वेगळ्या पद्धतीने असतो। आज जर आपण बघितलं तर अनेक युवक तंबाखू, सिगरेट आणि गुटखा याचा अतिवापर करताना आपल्याला दिसून येतात। या गोष्टी जर आपण अतिप्रमाणात सेवन केलं तर ह्या व्यसनेपासून आपल्याला कॅन्सर होण्याची जास्तीत जास्त भीती असते। ज्यावेळेस आपण तंबाखू, सिगरेट, गुटखा हे खात असतो, त्यावेळेस त्याचं जे पॉकेट आहे, त्या पाकिटावर सुद्धा एक मनुष्य सेवन करत असतो आणि कालांतराने त्याला कोणत्या आजारांना सामोरे जावं लागतं किंवा कोणत्या आजारांना त्यांना बळी पडावं लागतं, हे सुद्धा दाखवलेलं आहे। हे आपण बघतो सुद्धा आणि निग्लेक्ट त्या ठिकाणी करून टाकतो। या गोष्टी जर अतिसेवन जर केलं तर नक्कीच त्यासारखे आजार आपल्या शरीराला उद्भवतात। म्हणून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वाईट सवयी सोडायच्या आणि चांगल्या सवयी आपण जोडल्या गेल्या पाहिजे। त्यानंतर असं म्हणता येतं की मांसाहारचं प्रमाण, मांसाहार जो आहे तो अतिप्रमाणात होताना आपल्याला दिसून येते। म्हटलं जातं की ज्याचे दात हे सुळ्याप्रमाणे टोकदार आहेत, ज्याचे दात हे सुळ्याप्रमाणे टोकदार आहेत, उदाहरणार्थ वाघाचे दात बघा, कुत्र्याचे दात बघा, मांजरीचे दात जसे असतील, अशा प्रकारच्या प्राण्यांनाच मांसाहार करण्याचा अधिकार आहे, हे शास्त्र आपल्याला सांगत असतं। परंतु सुदृढ मनुष्य ही आज मांसाहार करताना आपल्याला दिसून येतो। ही अत्यंत चुकीची बाब आहे। मांसाहार मानवी शरीर हे पचवू शकत नाही। मांसाहार करणारा जो मनुष्य आहे हा, त्याचे विचार हे पशुप्रमाणेच असतात। त्यांच्या स्वभावामध्ये एकलकोंडेपणा, त्याचबरोबर चिडचिड होणे, असे प्रकार, असे गुण त्या ठिकाणी दिसून येतात। म्हणून मांसाहार जो आहे हा मांसाहार आपण करण्याचं टाळलं गेलं पाहिजे।
कारण आपल्यासाठी खूप काही गोष्टी परमेश्वरांनी मिळवून दिलेल्या आहेत. ते आपण सेवन करायचं आणि निरोगी आणि आनंदी जीवन आपण जगलं गेलं पाहिजे. म्हणून ही जी काही वाईट सवय आहे, ही वाईट सवयसुद्धा आपण या ठिकाणी सोडायला काही हरकत नाही. कारण बुद्धिजीवी प्राणी आहोत आपण आणि आपल्या सतसत विवेक बुद्धीनं आपण विचार करून ह्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे. त्याचबरोबर चहा आणि कॉफी ह्या गोष्टीसुद्धा वाईट आहेत. दिवसातून 1-2 वेळेस तरतरी येण्यासाठी, आळस जाण्यासाठी या जर गोष्टी घेतल्या तर चालतंय, परंतु अतिसेवन आणि जर केलं तर ह्यापासून सुद्धा आपल्याला आजारांना निमंत्रण देत असतो. यातील टॅनिन, कॅफीन या द्रव्यामुळे अल्सर, पित्त, निद्रानाश अशा प्रकारचे आजार आपल्याला उद्भवताना दिसून येतात. त्यामध्ये दुधांचा जर जास्त वापर देखील अयोग्य आहे. बिना दुधाचा काळा चहा, कॉफी नेहमीच उत्तम, परंतु मर्यादित स्वरूपात असलं गेलं पाहिजे. कारण इंग्रजांनी ही जी चहा आहे, ही चहा आपल्या भारतामध्ये सुरू केलेली आहे. बघा, चहासुद्धा एक व्यसन आहे. एखाद्या माणसाने चहा पिलं नाही तर त्याचं डोकं दुखायला लागतं. ज्यावेळेस तो चहा पितो त्यावेळेस त्याचं डोकं शांत राहतं. म्हणजे चहामध्ये जे काही टॅनिन आणि कॅफीन ह्या गोष्टी वापरल्या जातात, याच्यामुळे सुद्धा आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होतो, जळजळी सुरू होते, आपल्या शरीराला त्याच्यापासून सुद्धा त्रास आहे. नाही म्हणून थोड्या प्रमाणात आपण घेतलं तर चालेल, पण अतिसेवन जर चहाचा आणि कॉफीचा जर आपण केला तर त्याचेही विद्रूप परिणाम आपल्या शरीरावरती होताना दिसतात. म्हणून चहा पिणं, कॉफी पिणं ही सुद्धा एक वाईट सवय आहे. याचाही आपण त्याग केला गेला पाहिजे. बघा तुम्ही, काही वेळेस आपण डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर आपल्याला सांगतात की चहा बंद करा. का? की चहामुळे शुगर त्या ठिकाणी वाढते आणि शुगर वाढल्या कारणामुळे आपल्या शरीरामध्ये एक समतोलपणा त्या ठिकाणी निर्माण होताना दिसून येतो. म्हणून चहाचा अतिसेवन केल्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होतो. म्हणून ह्या सवयीसुद्धा आपण सोडल्या गेल्या पाहिजे. त्याचबरोबर कोल्ड्रिंक्स, अनेक प्रकारची घातक रसायने आजकाल कोल्ड्रिंक्समध्ये वापरताना आपल्याला दिसून येते. त्याऐवजी घरगुती शीतपेय वापरात आणावी. उदाहरणार्थ, लिंबू सरबत असेल, आवळा सरबत असेल, कोकम सरबत असेल, अशा प्रकारचे सरबत आपण घरी बनवून त्या ठिकाणी सेवन करू शकता. पण कोल्ड्रिंक्सचा अतिवापर जर केला तर त्याचाही परिणाम आपल्या शरीरावरती होताना दिसून येतो. म्हणून मित्रांनो, मला आपल्याला सांगायचं आहे की चांगल्या सवयी आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारा. वाईट सवयीच्या आहारी आपण जास्तीत जास्त जाताना दिसून येतो आणि वाईट सवय ही लवकरात लवकर आपल्याला स्वीकारते. पण चांगल्या सवयी स्वीकारण्यासाठी थोडासा कालावधी लागतो. म्हणून म्हटलं जातं की बाबा, चांगल्या सवयीचा स्वीकार करा. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे आणि या संतांनी सगळ्यांनी सांगितलं की आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर आनंद घ्यायचा असेल, चांगल्या पद्धतीचं आरोग्य आपल्याला ठेवायचं असेल, तर चांगल्या सवयी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. चांगल्या गोष्टींचं नियम आपण त्या ठिकाणी पाळलं गेलं पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी वाईट आहेत. तंबाखू, सिगरेट, गुटखा, मांसाहार, चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स या सगळ्या गोष्टी वाईट असल्या कारणामुळे याच्यापासून आपण अलिप्त राहिलं गेलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि ह्याच ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.